हॅलो, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण सुखी असाल, समाधानी असाल, खूप छान हॅप्पी असाल. सो आज आपण अगदी इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल बोलणार आहोत आणि त्याचं नाव आहे डिप्रेशन. सो आपण जेव्हा डिप्रेशन म्हणतो तेव्हा आपल्याला ना अत्यंत टोकाच्या रिॲक्शन्स बघायला मिळतात. काही जणं म्हणतात की काय आमच्या वेळी नव्हतं बाबा असलं डिप्रेशन, सप्रेशन, हल्लीच काय ते नवीन फॅड चालू झालं आहे, आमच्या वेळी नव्हती अशी फॅडं. तर अशा सगळ्या लोकांना मला आवर्जून सांगायचं आहे की अगोदरच्या काळामध्ये लोकांचे शारीरिक कष्ट हे मानसिक कष्टांपेक्षा खूप जास्त होते. त्यामुळे दिवसभर थकून भागून राबून आलेला माणूस शांतपणे झोपून जायचा, त्याच्याकडे वेळही नव्हता आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी. पण आजच्या जनरेशनमध्ये मेंटल हेल्थ इश्यूजबद्दल जेवढा अवेअरनेस आहे तेवढा अवेअरनेस अगोदरच्या जनरेशन्समध्ये नव्हता. सध्याचं लाईफ खूप इझी राहिलेलं नाही आहे. म्हणजे सगळंच खूप धावपळीचं झालं आहे, पळापळीचं झालं आहे. सगळीकडे प्रचंड स्पर्धेचं वातावरण आहे. तर या स्पर्धेमध्ये टिकून राहणं आणि सोबत घरातली जबाबदारी सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे अगदी तारेवरची कसरत असते. आज प्रत्येक दिवशी माणसाच्या मेंदूच्या क्षमतेची कसोटी पाहिली जाते. प्रत्येक दिवशी त्याने आपलं 100% द्यावं असं त्याच्याकडून अपेक्षा केली जाते. परत घराचे EMIs, मुलांची शिक्षणं, मुलांना मोठं करणं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याला पार पाडायच्या असतात. हे सगळं सांभाळायचं असतं. तसंच दिवसभर धापा टाकत, धक्के खात ऑफिसला जाणं, परत येणं, घरी आल्यावर बायकांच्या, मुलांच्या अपेक्षा, आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करणं, या सगळ्यामुळे माणूस त्रस्त झालेला असतो, अर्धमेला झालेला असतो. तर तरुण वयाच्या मुलांना त्यांच्या पालकांकडून त्यांच्या असलेल्या अवास्तव अपेक्षा, अभ्यासाचा प्रचंड ताण, तसंच भविष्याचा प्रचंड ताण, याच्यामुळे ती पण मुलं खूप स्ट्रेस्ड असतात. या सगळ्यांचाच स्वतःच्या मेंटल हेल्थकडे प्रचंड प्रमाणामध्ये दुर्लक्ष होतं. आणि मग ही डिप्रेशनची वाळवी आपल्या मनाला, आपल्या आत्मविश्वासाला पोखरायला लागते. तर आपण या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं? तर आपण आयुष्य जगण्यासाठी पर्पज शोधायचा. तर नेमकं काय करायचं? तर जगायला तर सगळेच जणं जगतात, पण आपण नेमका का जन्म घेतला आहे? आपल्याला देवाने या पृथ्वीतलावर पाठवलं आहे, पण का, कशासाठी, कोणत्या कारणासाठी आपल्याला इथे जन्म दिला आहे? तर हे कारण शोधायचं. आपण सगळेजणं आई, बहीण, मुलगी, भाऊ, बहीण म्हणून अशी कर्तव्य पार पाडतच असतो. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या अस्तित्वाचं नेमकं कारण काय, आपण का आलो या पृथ्वीतलावरती, हे आपण ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण आपण ते कधी शोधण्याचा किंवा समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केलेला नसतो. तर आपण का जगतो आहे, नेमके कशासाठी जगतो आहे, कोणत्या कारणासाठी जगतो आहे, या सगळ्याचा विचार केला तर खरंच आपल्याला एक पर्पज मिळेल, जगण्यासाठी कारण मिळेल. तर आपल्याकडे जे काही आहे त्याचा समाजाला, इतरांना, इतर लोकांना आणि स्वतःलाच कसा फायदा होऊ शकतो, आपण काय देऊ शकतो इतर लोकांना जे आपल्यामध्ये स्पेशल आहे, ह्या गोष्टीचा आपण विचार केला तर खरंच आपल्याला जो माणसाचा जन्म मिळाला आहे त्या जन्माचं सार्थक होऊ शकतं. मी एक कस्तुरी मृगाची गोष्ट कुठेतरी वाचलेली. तर ते जे हरिण असतं ना, त्याला तो सुगंध येत असतो कस्तुरीचा. तर ते बिचारं इकडे तिकडे सगळीकडे शोधत फिरत असतं की हा वास नेमका कुठून येतो आहे. पण एकदा काय होतं की जंगलामध्ये ना एक शिकारी येतो आणि तो शिकारी त्या हरणाला पकडतो आणि त्याच्या नाभीमध्ये जी कस्तुरी असते ना, ती कस्तुरी काढून तो घेऊन जातो. म्हणजे त्या हरणाला शेवटपर्यंत कळत नाही की तो नेमका वास त्याच्या नाभीतून येत होता. म्हणजे शेवटपर्यंत ते अनभिज्ञच राहतं. आय होप दिस हेल्प्स यू. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.